पालकची भाजी सुपरफूड आहे। त्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, फायबर भरपूर प्रमाणात आहे। परंतु पालक खाणं सर्वांना कंटाळवाणं वाटतं। त्यासाठी आज आपण 2 पालकच्या रेसिपी बघणार आहोत। यामध्ये टम फुगणाऱ्या खमंग खुसखुशीत अशा पालकच्या पुऱ्या आहेत। त्याचबरोबर दुसऱ्या रेसिपीमध्ये पनीर आणि भरपूर अशा भाज्या घालून आपण याचा पुलाव करणार आहोत। तर चला रेसिपी सुरू करूया। गॅस ऑन करून त्यावर मी एक कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये 1 ते 1.5 लिटर पाणी घालायचं आहे। पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 जुडी पालक मी ते स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पानं काढून घेतलेली आहेत। ही पानं आपण कढाईमध्ये घालायची आहे। गरम पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटं आपण ही पानं ठेवणार आहोत। गरम पाण्यामध्ये 3 ते 4 मिनिटं ठेवल्यानंतर चिमट्याच्या साहाय्याने याला पलटून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं पलटल्यानंतर त्याचा कलर थोडासा चेंज होतो। कलर चेंज झाला की आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये काढल्यानंतर यावर थंड पाणी टाकायचं आहे, जेणेकरून याचा कलर बदलणार नाही। जर थंड पाणी टाकलं नाही तर पालक जास्त शिजला जातो आणि त्याचा रंग थोडा काळपट पडायला लागतो। त्यामुळे ही प्रोसेस करायची आहे। थंड पाणी घातल्यानंतर पालकाचं टेम्परेचर थोडं कमी व्हायला लागतं आणि थोडं कोमट झाल्यानंतर आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पेस्ट करून घेणार आहोत। आता हे पालक थंड झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यात आपण याला घालायचे आहे। यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा, चवीनुसार हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घालून याची पेस्ट काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण याचं कणिक मळूया। त्यासाठी एका परातीमध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही वाटीनेही हे प्रमाण घेऊ शकता। 1 वाटी गव्हाच्या पिठाला पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। 1/4 कप येथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। 2 टेबलस्पून बारीक रवा घालायचा आहे। 1 टेबलस्पून बेसन घातलेला आहे। 1 टेबलस्पून तीळ घालायचे आहे। 1/4 टीस्पून हळद, 1/4 टीस्पून जिरं, चमचा चिली फ्लेक्स, थोडासा हिंग घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। 1 टीस्पून बडीशोप घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा कसुरी मेथीला मी ते कुस्करून टाकलेली आहे। त्यानंतर आपण बारीक केलेली पेस्ट यात घालून घ्यायची आहे आणि 2 टेबलस्पून यामध्ये तेल घातलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण आपण मळून घेणार आहोत। यामध्ये पाण्याचा वापर कुठेही करायचा नाहीये। हलक्या हाताने आपण याला मळून घेणार आहोत। या पेस्टमध्येच हे मळल्या जातं। मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून आपण याला मळून घेणार आहोत। आता पीठ मळल्या गेलेलं आहे। पीठ मळल्यानंतर यावर 1 चमचा तेल घालून मळून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ कोरडं पडणार नाही। पिठाची कन्सिस्टन्सी या पद्धतीने हवी आहे। जास्त घट्ट मळायचं नाही आणि जास्त पातळ मळायचं नाही। या पद्धतीने तुम्ही मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याला रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी। 15 मिनिटं झालेले आहे। पीठ छान भिजलेलं आहे। आता याला फक्त एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि आपण याचे छोट्या आकाराचे गोळे एकसारखे करण्यासाठी मी इथे 1 चमचा घेतलेला आहे। या चमच्याच्या साईजचे मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे। त्यामुळे पुऱ्या एकसारख्या आकाराच्या होतात। लिंबाच्या आकाराचे असे गोळे घ्यायचे आहे। त्याला चांगलं गोल आकार करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला कुठेही क्रॅक नसेल। त्यामुळे काय होतं, पुरी चांगली टम फुगते आणि किती वेळही ती टम फुगलेलीच राहते। अशा प्रकारे छान गोल मळून घेतलेला आहे। त्यावर थोडं पीठ घातलेलं आहे आणि आपण हलक्या हाताने याला लाटून घेणार आहोत।
जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम आकाराच्या पुरी आपण लाटून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व पिठाच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। इतक्या जाडीची पुरी करायची आहे, जास्त पातळ लाटायची नाही। अशा प्रकारे सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण याला तळून घेऊया। एकीकडे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल मध्यम आचेवर गरम करायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यात एक एक करून पुरी घालायची आहे आणि झारीच्या साहाय्याने पुरीवर असं तेल सोडायचं आहे, जेणेकरून पुरी छान अशी टम फुगले जाते। दोन्ही बाजूने हलका सोनेरी रंग आल्यानंतर आपण याला काढून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता याचा कलर किती छान आलेला आहे। आता अशा पद्धतीने ही तळल्या गेलेली आहे। बाजूचे बुडबुडे कमी झालेले आहेत। आपण तेल उकळून घ्यायचं आहे आणि टिश्यू पेपरवर याला काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत। फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीची अपडेट तुम्हाला मिळत राहील। या पद्धतीने जर तुम्ही पालक पुरी केली तर लहान मुलं आवडीने खातील। टिफिनमध्ये, लंच बॉक्समध्येही तुम्ही ह्या पुऱ्या नेऊ शकतात आणि किती वेळही आपण तळून ठेवल्या तरी ह्या पुऱ्या अशा टम फुगलेल्याच असतात। तुम्ही बघू शकता मी बोट दाबते तरीही ती पुरी पुन्हा त्याच शेपमध्ये येत आहे, म्हणजे आपली पुरी छान तळल्या गेलेली आहे आणि मधनं एकदम खुसखुशीत झालेली आहे। पुरी मधनं कशी तळल्या गेलेली हे बघूया। बघू शकता तुम्ही याचे पापुद्र किती छान आलेले आहे आणि पुरी एकदम खस्ता झालेली आहे। गरम पुऱ्या तुम्ही सॉस सोबत, चटणी सोबत किंवा भाजी सोबत खाऊ शकता। तर फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा। आता पालक पुलाव करूया। पालक पुलाव बनवण्यासाठी नॉनस्टिक कढाई मी इथे ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 लिटर पाणी घातलेलं आहे। पाणी आपण गरम करून घेणार आहोत। एक 5 ते 7 मिनिटांमध्ये पाणी छान गरम होतं। साधारण 5 ते 7 मिनिटात छान उकळलेलं आहे पाणी। आता यामध्ये मी 1 कप बासमती तांदूळ अर्ध्या तासासाठी 3 वेळा स्वच्छ धुवून भिजू घातलेले होते। आता त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता छान असे तांदूळ भिजले गेलेले आहे। आता हे तांदूळ आपण कढाईमध्ये घालून घ्यायचे आहे। गरम पाण्यात तांदूळ घातल्यानंतर एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये चमचा घालायचा नाही। आता हा भात मोकळा आणि पांढरा शुभ्र व्हावा यासाठी टिप्स अशी आहे की यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे। त्यामुळे भात एकदम पांढरा शुभ्र होतो आणि सुटसुटीत होतो। ते 15 मिनिटांनंतर आपण याला चेक करून घेणार आहोत। आपल्याला पूर्णपणे हा शिजवायचा नाहीये, 90% आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता चमच्याने अलगद तांदूळ तुटला जातोय, याचा अर्थ तांदूळ छान शिजलेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा तांदूळ चाळणीमध्ये आपण काढून घ्यायचा आहे। चाळणीमध्ये काढल्यानंतर त्यातलं पाणी बाहेर निघून जातं आणि भात एकदम सुटसुटीत मोकळा होतो। अगदी रेस्टॉरंट स्टाईल सारखा हा भात झालेला आहे। आता यावर आपण थंड पाणी घालायचं आहे, जेणेकरून भाताचं टेम्परेचर नॉर्मल होईल। थंड पाणी घातल्याने भाताचं जे कुकिंग प्रोसेस आहे ती थोडी थंडावते, त्यामुळे हे प्रोसेस करणं गरजेचं आहे। मध्यम आचेवर नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये मी 2 चमचे गावरान तूप घातलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी बटरही वापरू शकता किंवा गावरान तूपही घालू शकता किंवा तेलही घालू शकता। आता यामध्ये मी 250 ग्रॅम पनीरला उभ्या आकारात कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे पनीर हलकसं सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटांमध्ये याचा रंग बदलायला लागतो। पालकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह सोबत व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळून येतात।
जर तुम्ही आहारात नियमितपणे पालकाचा समावेश केला तर कर्करोगासारख्या आजारापासून तुमचं संरक्षण होतं. तसेच रक्तातील साखर नियंत्रित राहते, वजन देखील नियंत्रणात राहतं. यासाठी दररोजच पालकाचं सेवन तुम्ही करायला हवं. एक 5 मिनिटं झालेले आहे. पनीर सोनेरी रंगावर आलेला आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घालत आहे. 15 ते 20 काजू मी घेतलेले आहे. आता त्याला आपण सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटात सोनेरी रंग आला की आपण याला काढून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गरम पाण्यातून जो पालक काढला होता तो घालायचा आहे. थोडंसं थंड पाणी घालून आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि आपल्याला याला मिक्सरमधून पेस्ट करून काढायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलेलं आहे. खडे मसाल्यामध्ये 4 मिरे, 5 लवंगा आणि 1 हिरवी वेलची घेतलेली आहे आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आहे. आता मसाले चांगले तडतडले आहे. यामध्ये थोडासा हिंग घालायचे, कढीपत्त्याची पानं घालायची आहे. त्यामध्ये मी हिरव्या मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट घातलेली आहे. ही चवीनुसार मी 2 चमचे घातलेली आहे. तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून यातला कच्चेपणा निघून जाईल इथपर्यंत आपल्याला गरम करायचं. यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि पालकाची पेस्ट घातलेली आहे. 1 चमचा साखर घालायची आहे. या ठिकाणी पालकाचा रंग बदलू नये यासाठी यामध्ये साखर घालायची आहे. ही एक खास टिप्स आहे. 1 शिमला मिरची मी चौकोनी आकारात कट करून घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे. त्यानंतर 1 कांदा उभा कट करून घेतलेला आहे, तोही मी यात घातलेला आहे. आता याला 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला थोडीशी पेस्ट घालायची आहे. आता यामध्ये आपण जो शिजून घेतलेला तांदूळ होता तो घालायचा आहे. तांदूळ छान मोकळा आपल्याला शिजला गेलेला आहे. हा तांदूळ तुटू नये म्हणून अलगद आपल्याला हलक्या हाताने मिक्स करायचा आहे. फ्रेंड्स, तुम्हाला या रेसिपी आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि रेसिपी जास्तीत जास्त जणांना शेअर करा. तुम्ही बघू शकता मी किती अलगद हलक्या हाताने हा मिक्स करून घेत आहे. अशा पद्धतीने पालक आणि भात पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे. एक चमचा मी याचे तिखट घातलेला आहे. छोट्या चमच्याच्या साहाय्याने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. पॅनला झाकण लावून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटांसाठी मंद आचेवर आपण याला शिजवून घेणार आहोत. 7 मिनिटं झालेले, झाकण काढून बघूया. भाताला छान रंग आलेला आहे. आता यामध्ये पनीर आणि काजूचे आपण जे तुकडे फ्राय केले होते ते घालून घेणार आहोत. आता याला हलक्या हाताने पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. पुलावचा सुगंध घरभर पसरलेला आहे. तुम्ही बघू शकता पुलावचा रंग छान हिरवा आलेला आहे. अशा प्रकारे झटपट तुम्ही मुलांना टिफिनसाठी हा पुलाव बनवून देऊ शकता. खाण्यासाठी पौष्टिक आहे, चवीलाही चवदार आहे. तर ही अशी पालक पुलावची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तसंच विविध रेसिपीसाठी टेस्ट गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल बटन नक्की दाबा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.